सर्वांच्यासाठी नमस्कार. मी राजेंद्र खोराटे ज्ञानसंस्कार अकादमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आज आपण TET पेपर फर्स्ट सोडून घेणार आहोत, कारण झालेल्या अभ्यासक्रमावर ते जेवढी जास्त उजळणी आपली करता येईल तेवढा आपला अभ्यासक्रम दृढ होणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून जास्तीत जास्त पेपर सोडवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता काय केलं आहे की 2013 पासून ज्यावेळेला TETला प्रारंभ झाला त्याच्यानंतर 2014 पासून म्हणजे आता जवळजवळ 8 प्रश्नपत्रिका आपल्या समोर उजळणीसाठी येणार आहेत. मग या उजळणीसाठी येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक घटकावरती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि त्यामुळं एखादा घटक घेतलेला आहे पण तो घटक पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टाळलेला आहे, परंतु एखादा प्रश्न कशा पद्धतीने येतो याची जर माहिती आपल्याला जर झाली तर निश्चितच तुम्हाला प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न पटपट पटपट सोडवता येणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उतारा आणि कविता, गद्याकलन आणि पद्याकलन या दोन संकल्पना पहिल्यांदा दृढ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पटपट वाचता आलं पाहिजेत, वाचता वाचता अर्थ समजला पाहिजेत आणि अर्थ समजल्याबरोबर उत्तर त्याचं देता आलं पाहिजेत. हे जर ज्या वेळेला टेक्निक तुम्हाला येईल त्यावेळेला काय होईल की तुमचा मराठीला आउट ऑफ आउट प्रश्न तुम्हाला किंवा मार्क भेटणार आहेत. मग आता आपण जाणार आहोत 14 डिसेंबर 2014ला जी काही प्रश्नपत्रिका आपल्या समोर आली होती तर त्याची उजळणी आता आपण करून घेणार आहोत. आता पहिलाच प्रश्न होता तो म्हणजे उतार्याचा. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 1 ते 4 पर्यायातून उत्तर शोधा. आता असा ज्या वेळेला प्रश्न येईल त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते, ती म्हणजे उतारा वाचण्यापूर्वी तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय सांगितलं होतं की पहिल्यांदा प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात यायला लागतं की हा उतारा वाचताना त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या डोक्यामध्ये स्ट्राईक होतं. आता ज्या वेळेला ते उत्तर स्ट्राईक झालं की पटपट पटपट नंतर आपल्याला उतारा वाचून संपल्यानंतर ते सोडवता येणार आहे. आणि हे सोडवता येत असताना ज्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित सोडवता येणार असतात त्या पटपट कशा, आता पहिल्यांदा मी वाचत जाणार आहे. आजच्या काळात वाचताना पण कसं वाचा की जेणेकरून आपल्याला समजपूर्वक वाचता आलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की वाचन हे नुसतं वाचन होऊ नये, तर वाचन हे समजपूर्वक झालं पाहिजे. म्हणून आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचं साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिलं जातं. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारे ते एक साधन मानले जाते. म्हणजे व्यक्ती आणि समाजामध्ये परिवर्तन करणारा घटक म्हणजे शिक्षण. बर्ट्रांड रसेल नाही असेच वाटत होते की शिक्षणाने व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसतं. आता प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसतं. आता प्रारब्धवादी जे नशिबावर हवाला ठेवून वागणारी माणसं असतात त्यांना बदल हे कधी वाटत नसतो किंवा बदल व्हावा असं कधी वाटत नाही. स्थितिशीलता ही तिची आदी प्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला हादरा देते, कारण आधुनिक काळामध्ये गतिमानता आहे. गतिमानता जी सुस्त असणारी जी मंडळ आहेत म्हणजे स्थितिशीलता, या स्थितिशीलतेला हादरा देण्याचं काम कोण करतं? आधुनिक काळातील गतिमानता करत असते. गतिमानता हे आधुनिक काळाचं मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे साधन मानले आहे. शिक्षण हे माणसाला विचार देते, त्याच्या बुद्धीची जोपासना करते, त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. बघा शिक्षण किती महत्त्वाचं आहे, शिक्षण किती मोलाचं आहे.
कारण माणसाला विचार देण्याचं काम शिक्षण करतं, बुद्धीची जोपासना करण्याचं काम शिक्षण करतं, माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचं काम शिक्षण करतं. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव म्हणावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. बघा, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसे शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो. म्हणजेच एखाद्या माणसानं शरीरामध्ये कमी अन्न ग्रहण केलं तर तो अल्पायुषी होतो, पण शिक्षण जर मिळालं नसेल तर तो निर्बुद्ध होऊन दुसऱ्याचा गुलाम बनतो. आता आपण इथं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगितलेला आहे, शिक्षणाबद्दलचे विचार व्यक्त केलेले आहेत. स्थितिशीलता, गतिशीलता याचा उल्लेख इथं आलेला आहे. आणि मग शिक्षणाचं महत्त्व सांगत असताना काय काय तर असं बघा, आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? पर्याय 1 परिवर्तन, पर्याय 2 स्थितिशीलता, पर्याय 3 गतिमानता, पर्याय 4 प्रारब्ध. आता प्रारब्ध याचा अर्थ लक्षात असू द्या, प्रारब्ध म्हणजे नशीब. आता तुमच्या लक्षात आलं असेल की परिवर्तनापेक्षा, स्थितिशीलतेपेक्षा गतिमानतेला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण आधुनिक काळाचा जर विचार करायचा झाला इथं दिलेला आहे बघा, आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे काय? गतिमानता. गतिमानता हे आधुनिक काळाचं मानचिन्ह आहे. आधुनिक काळाचं मानचिन्ह कोणतं? पर्याय कुठला? तर पर्याय क्रमांक 3 गतिमानता. उत्तर सुद्धा तुम्ही आकलन जर चांगलं झालं तर पटदिशी तुमच्या लक्षात यायला लागतं. आता मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? आता मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? ज्या वेळेला पर्याय क्रमांक 1 बुद्धीची जोपासना, पर्याय क्रमांक 2 अस्तित्वाची जाणीव, पर्याय क्रमांक 3 शिक्षणाची जाणीव आणि पर्याय क्रमांक 4 शरीराचे पोषण. आता तुमच्या समोर लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 हे अस्तित्वाची जाणीव हे याचं खरं उत्तर. कारण शिक्षण हे माणसाला त्याचं अस्तित्व काय आहे हे जाणीव करून देतं. आता तिसरा प्रश्न आहे, शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? आता शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? पर्याय क्रमांक 1 स्थितिशीलतेचे, सामाजिक व आर्थिक विकासाचे, पर्याय क्रमांक 3 व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे आणि 4 सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे. आता तुमच्या समोर ही 4 पर्यायामध्ये की शिक्षणाच्या बद्दल स्थितिशीलता. आता पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? आता शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? तुम्हाला माणसाला जर अन्न मिळालं नाही तर तो अशक्त होईल, अल्पायुषी ठरेल, आणि जर ज्ञान मिळालं नाही तर निर्बुद्ध होईल आणि तो गुलाम बनेल. आता बघा, पर्याय क्रमांक 1 प्रारब्धवादी, अल्पायुषी, परिवर्तनवादी आणि चौथा पर्याय आहे दुसऱ्याचा गुलाम. म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर राहणार आहे दुसऱ्याचा गुलाम. आता पुढं आपण जाणार आहोत. आता उतारा दिला होता, उतार्यावरचे 4 प्रश्न आपण कव्हर केले. फास्ट जरासं घ्यायचं का? जेवढं आपल्याला फास्ट जाता येईल. आणि एक काम करा, गडबड करता करता चुकीचं उत्तर, कारण का पर्याय वाचायचा व्यवस्थित आणि मग त्याचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एकदा गोल झालं आणि आत्ताचा एक लक्षात घ्या, 22 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला वेळ उपलब्ध आहे. आत्ता तुम्ही एक काम करणं गरजेचं आहे की जे आन्सर शीट असते आपल्याला गोलाकार करायची, ती आन्सर शीटमध्ये गोलाकार करण्याची सवयसुद्धा आपण ठेवणं गरजेचं आहे. आता ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता हे ज्या वेळेला आपण पाहणार आहोत. आता ग्राह्य त्याज्य, स्वीकारार्ह, गृहीत आणि घेण्यास योग्य.
आता ग्राह्य याचा अर्थ विरुद्धार्थी शब्द विचारलाय. ग्राह्य म्हणजे स्वीकारणे आणि त्याचा विरुद्धार्थी काय की सोडून देणे, त्याग करणे असा त्याचा अर्थ आपल्याला अपेक्षित असतो. आता इथं पर्याय क्रमांक त्याज्य, स्वीकार्य, स्वीकार्य म्हणजे त्याच्यातच गृहीत, त्याच्यातच घेण्यास योग्य, म्हणजे हे तिन्ही पर्याय सारखे आहेत, समान आहेत. म्हणजे ग्राह्याचा विरुद्धार्थी काय येणार? त्याज्य. ठीक आहे. आता माधव भित्रा नाही या वाक्याने अर्थ न बदलता होणारे ओकारार्थी वाक्य कोणते? आता एक लक्षात घ्या, हा प्रश्न मात्र TETला वारंवार विचारलेला आहे. कारण याच्यामध्ये कन्सेप्ट अशी आहे की वाक्य रूपांतर करा, वाक्यात बदल करा. असा जो घटक आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये होकारार्थी वाक्य दिलेलं असतं आणि अर्थ न बदलता त्याचं नकारार्थी वाक्य करायचं. काही वेळेला नकारार्थी दिलेला असेल, अर्थ न बदलता होकारार्थी करायचं. वाक्य होकारार्थी असेल तर त्याला करण रूप म्हणतात, वाक्य नकारार्थी असेल तर त्याला अकरण रूप म्हणतात. आता काय झालंय, माधव भित्रा नाही, माधव भित्रा नाही हे नकारार्थी वाक्य आहे. तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे? अर्थ न बदलता होकारार्थी करायचं आहे. म्हणजे वाक्यात होकार आला पाहिजेत, मात्र अर्थ बदलता कामा नये. मग अशा वेळेला काय करायचं की जो भित्रा शब्द आहे ना त्याच्या विरुद्धार्थी शब्द तिथं वापरायचा आणि क्रियापदामध्ये होकार दर्शवायचा. आता भित्राचा विरुद्धार्थी शब्द काय? इथं भित्रा, माधव भित्रा आहे, चूक. माधव शूर आहे, भित्राच्या विरुद्धार्थी शूर. इथं शूर नाही, इथंच नाही. माधव भ्याड आहे, हे पण नाही. आता बघा पर्याय क्रमांक 2, माधव शूर आहे. आता भित्राच्या विरुद्धार्थी शब्द शूर घातला आणि आहे होकारार्थी वाक्य आपण केलं. म्हणजेच तुमच्या TETला हा प्रश्न कायमपणे भाग 1 आणि भाग 2 या दोघांनाही त्याचं उत्तर अपेक्षित असणार आहे आणि दोघं पण त्याच्यासाठी पात्र आहेत. पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? आता पिसू, पिसुवा होणार नाही, पिसे होणार नाही, पिसवा जुळेल, पिसा होणार नाही. म्हणजेच पिसू एक वचने आहे, पिसवा. आता आमच्या घरात भरपूर पिसवा झाल्या. आता पिसवा काहींना, तुम्हाला ग्रामीण भागामध्ये जे लोक वास्तव्याला आहेत या लोकांना पिसवा कशा असतात हे माहिती आहे. पण शहरी भागामध्ये तुम्हाला डासा व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा माहिती नाही. कारण कसं आहे, जनावरांच्या अंगावरती पिसू असते, जनावरांच्या अंगावरती तांबू असते. जसं माणसाच्या डोक्यामध्ये काय होतात, उवा होतात, लिक्का असतात, तसं जनावरांच्या अंगावर काही काही वेळेला जिथं अस्वच्छ वातावरण असतं त्या ठिकाणी पिसवा तयार होतात. आणि म्हणून पिसू एक वचनी, पिसवा अनेक वचनी. चला पुढे जाऊया. पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आता जरासं एक लक्षात घ्या, वाक्य सकर्मक आणि अकर्मक या दोन संकल्पना तुमच्यासाठी मी सांगणार आहे. कारण वाक्यात पहिल्यांदा शोधायचं ते म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द तो क्रियापद. क्रियापदाला प्रश्न विचारायचा, त्याच्यातला मूळ धातू काढायचा, प्रश्न विचारायचा, नारा जोडायचं आणि येणारा शब्द कर्ता असतो. ठीक आहे. आता कर्त्याची क्रिया ज्याच्यावर घडते त्याला म्हणतात कर्म. आता वाक्यामध्ये जर कर्म असेल तर ते वाक्य असतं सकर्मक. मात्र वाक्य असं असतं की त्या वाक्यामध्ये जर स्थळ दाखवणारा शब्द असेल, काल दाखवणारा शब्द असेल तर तो कधीही कर्म होत नाही. चला आता बघा, मी रस्त्यात पडलो. आता मी रस्त्यात पडलो या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? पडलो. आता पडणारा कोण? मी. आता मीची पडण्याची क्रिया कोणावर झाली? माझ्यावरच झाली, मीच पडलो. आता रस्ता इथं हे काय आलेलं आहे? स्थळ दाखवलेलं आहे, त्यामुळे ते कर्म होऊ शकत नाही. हा मग काय शब्द आहे? हा क्रियाविशेषण आहे. बघा नंतर
आरोही लाडू खाते, खाते क्रियापद आहे, खाणारी कोण आरोही, हे क्रियापद हा करता, आरोहीची खाण्याची क्रिया कोणावर होते लाडूवर, म्हणजे इथं कर्म आहे. आता जरासं बघा, आज भाऊबीज आहे, आहे क्रियापद, असणारी कोण भाऊबीज, मग आज हे काय आहे, हे कालवाचक क्रियाविशेषण आहे, म्हणजे इथं कर्म नाही. सुनील उद्या येईल, येणारा कोण सुनील, आता उद्या हे काय सांगितले कालवाचक, म्हणजेच याच्यामध्ये फक्त एकाच ठिकाणी कर्म आहे, म्हणजे सकर्मक क्रियापद कोणतं, पर्याय क्रमांक 2 आरोही लाडू खाते. आता डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. आता एवढी, डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव या म्हणीचा अर्थ कोणता. आता काही काही वेळेला जज करायचा. आता हे जे अशी एखादी म्हण आलेली असते, म्हणी किती असतात, जवळजवळ 200-400 म्हणी आहेत, पण या म्हणी आपण कधी वाचलेल्या नाहीत. आता शालेय अभ्यासक्रमामध्ये साध्या साध्या म्हणी मुलांना कळाव्यात, सोप्या जाव्यात म्हणून वापरलेले आहेत. मात्र या स्पर्धा परीक्षेला मात्र काय केलेलं आहे, जर कुठली म्हण शोधून काढतील सांगता येत नाही, आणि त्यामुळं आपल्याला थोडंसं जजसुद्धा करावं लागणार आहे. डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव. आता हाव याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की एखाद्याला एखाद्या गोष्टीचं प्रलोभन असतं, म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशी इच्छा निर्माण झालेली असते, त्याला काय म्हणतात हाव. पण आता जर ज्या वेळेला तिळा एवढी धाव, कधीतरी तुम्ही एक म्हण बघा, सरडाची झेप कुंपणापर्यंत. आता सरड आपल्याला सरपटणारा एक प्राणी म्हणून ओळखला जातो, पण त्याची धाव कुठंपर्यंत असते, कुंपणापर्यंत. म्हणजे काय की तो किती उड्या मारला तर तो थोड्याच अंतरापर्यंत जातो, तो त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तसं डोंगरा एवढी हाव, आपली इच्छा भरपूर आहे हो, पण आपली ती पूर्ण करण्याची कुवत असावी लागते ना. मग पूर्ण करण्याची कुवत, आता वाटलं एखाद्या मुलाला मला मोठा दगड उचलून टाकायचा आहे, पण त्याची कुवत काय, त्याची ताकद काय हे स्वतःला ओळखता आलं पाहिजे ना. दुसरा उचलतोय म्हणून आपण उचलायला गेलो तर ते शक्य होणार नाही. मग आता इथं पर्याय काय दिल्यात, खूप हाव असणे नाही बसत, महत्वाकांक्षा असणे नाही बसत, महत्वाकांक्षा मोठी पण पूर्ण करण्याची कुवत नसणे त्याला लागू पडण्याची शक्यता आहे. डोंगर व तिळाची तुलना करणे हे तर चुकीचा एकदम पर्याय दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. आता कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता. आता ज्या वेळेला कोणी कोणास हसू नये वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी एखादा शब्द येतो त्याला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थक. मग सर्वनामाचे पोटप्रकार आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला सर्वनामाचे पोटप्रकार पाहत असताना पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम, त्याच्यामध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. त्याच्यानंतर दर्शक, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम म्हणतात. त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनामाच्या पुढे संबंध दाखवण्यासाठी येणारा संबंध आहे. त्याच्यानंतर प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित, आणि त्याच्यानंतर आत्मवाचक सर्वनाम. असे एकूण 6 प्रकार त्याचे पडतात. आता आपल्याला कोणी कोणास हसू नये याच्यामध्ये प्रश्न विचारलेला नाही, दर्शक तर नाहीच, संबंधी दर्शकमध्ये हा ही हे ह्या ही, आणि संबंधीमध्ये जो जी जे ज्या जी, अनिश्चितमध्ये तो प्रश्न दिसतो पण तिथं प्रश्न विचारलेला नसतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर निश्चितच आहे. पुढीलपैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते. विशेषण, गुण विशेषणाचे उदाहरण कोणते. आता गुण विशेषण तर असं बघा, ज्या वेळेला नामाच्या अगोदर, आता नाम जो असतो त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला विशेषण म्हणायचं. बरं, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असेल तर त्याला विशेषण असं आपण म्हणतो. आता नामाचे पोटप्रकार 3 आहेत.
एक सामान्य नाम विशेषणाचे पोट प्रकार 3, गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. जर गुण विशेषण त्या नामाचा गुण सांगितला असेल तर त्याला गुण विशेषण, नामाची संख्या सांगितली असेल तर त्याला संख्या विशेषण, आणि जर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर सर्वनाम असेल तर तो काय होतो, सार्वनामिक विशेषण. आता इथं लक्षात असू द्या, आता इथं सर्व मुली, खूप लोक, दोन्ही भाऊ, ही सगळे प्रकार कसे आहेत, संख्या विशेषणात पडतात. आता इथं त्याच्यामध्ये पृथक आलं, आवृत्ती आलं, त्याच्यानंतर क्रमवाचक आलं, पण इथं काय येणार आहे, काळा हा जो शब्द आहे हा काय करतो, कुत्रा या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा आहे, म्हणून गुण विशेषण विचारलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 काळा कुत्रा. आता 12वा प्रश्न आहे, सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतले. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतले या वाक्याचा काळ ओळखा. आता जरासं इकडे लक्ष द्या. ज्या वेळेला वाक्यामध्ये एकच क्रियापद असेल तर तो क्रियापद कसं असतं, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. आता इथं काय झालं, सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली, झेप घेतली. आता ज्या वेळेला क्रिया पूर्ण झाली, क्रिया करत आहे, वर्तमान काळ पूर्ण झाली असेल, घडून गेली असेल भूतकाळ, आणि क्रिया घडणार असेल तर भविष्यकाळ. आता घेतली म्हणजे कोणता काळ असणार आहे, तर भूतकाळ, कारण ह्या सगळ्या वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 साधा भूतकाळ. आई म्हणाली इच्छा असो वा नसो, आई म्हणाली इच्छा असो वा नसो, प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. आता जरासं इकडे लक्ष द्या. आई म्हणाली, स्वल्पविराम सिंगल अवतरण चिन्हामध्ये पडलेला आहे. इच्छा असो वा नसो, पुन्हा स्वल्पविराम, प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो. इथं पूर्णविराम दिलाय, अवतरण चिन्ह पूर्ण केलंय. या वाक्यात किती विरामचिन्ह आलेले आहेत. आता काल असाच एक प्रश्न तुम्हाला पडला होता की वाक्यामध्ये विरामचिन्ह किती आली. आता इकडे जर असं लक्ष द्या, 2 आली, 3 आली, 4 आली, 5 आली. पर्याय 1 ला 2 विचारले, पर्याय 2 ला 3 विचारले, पर्याय 3 ला 4 विचारले, पर्याय 4 ला 5 विचारलेला आहे. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार. आता तुम्ही काय करणार, इथं स्वल्पविराम आलेला आहे, इथं स्वल्पविराम आलेला आहे, म्हणून आपण एक स्वल्पविराम हे एक चिन्ह झालं, अवतरण चिन्ह एक दुसरं झालं, पूर्णविराम एक तिसरं झालं. आपण किती पर्याय, 3 चिन्ह आलेत. इथं पर्याय क्रमांक 2, 3 असं उत्तर देणार, पण ते चुकणार आहे. कारण आपण काय करायचं, काउंटिंग करताना एकूण किती चिन्ह आले याचं काउंटिंग करायचं. म्हणजे एकूण 4 चिन्ह, 1 इथं 2, हे 3 आणि हे 4. बघा उत्तर पर्याय क्रमांक 3, 4 उत्तर आहे. विसरायचं नाही. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असा प्रश्न पडलेला आहे. काउंटिंग करताना समान जर आलं तर ते सुद्धा काउंटिंगमध्ये घ्यायचंच. आता पुढील प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. आता ज्या वेळेला साधित शब्दांचे प्रकार किती असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. साधितमध्ये कोणते, 1 उपसर्ग गटित, 2 प्रत्यय गटित, 3 अभ्यस्त आणि 4 सामासिक शब्द. आता हे साधित शब्दांचे 4 पोट प्रकार आहेत. मग या 4 पोट प्रकारामध्ये तुम्हाला काय विचारलंय, प्रत्यय जोडून तयार होणारा. आता प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतोय की प्रत्यय घटित शब्द. आता शब्दाच्या पूर्वी लागतो तो उपसर्ग, शब्दाच्या नंतर लागतो तो प्रत्यय असतो. आता उपहार, हार उपहार उपसर्ग आहे, जड अवजड उपसर्ग आहे, प्रतिकार कार प्रतिकार हा उपसर्ग आहे. हे म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2, 3 हे सगळे उपसर्ग घटित आहेत. आणि 4था जो पर्याय क्रमांक आहे तो झुपकेदार, झुपकेदार
दार प्रत्यय लागलाय आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. आता पतीचा समानार्थी शब्द ओळखा. आता बऱ्याच वेळेला काही शब्द आपल्याला समानार्थी शब्द माहिती असणं अपेक्षित आहे. कारण कांता म्हणजे पती, भरता म्हणजे पती, दारा म्हणजे पती किंवा जाया म्हणजे पती. आता कोणता पर्याय तुमच्या लक्षात आला असेल तर भरता म्हणजे पती. पुढे जाऊया. आता आले बघा महत्त्वाचे पद्याकलन. ही सुद्धा तुम्ही बहुतेक अभ्यास केलेलीच एक कविता पडलेली असणार आहे. कारण लहानपणी मुलं ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या असे एक चाल लावून कविता म्हणत असत. आणि ही कविता तुम्हाला ह्याच्या अगोदर कधीतरी अभ्यासलेली तुम्ही सुद्धा असणार आहात. का की तुम्हाला त्या वाचनातून गेलेल्या आहे. ही अपठित कविता असली तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला परीक्षेसाठी दिलेल्या आहे. मग आता ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या कानामध्ये वारे भरून या न्यारे फेर धरे फिरे रानो माळ. तुम्हाला आणखीन एक गोष्ट असं माहिती सांगतोय. ज्या वेळेला एखाद्या म्हैसीचं वासरू असतं, गाईचं वासरू असेल, पाडस असेल, ते काय करतं, ज्या वेळेला सुरुवातीला लहान असतं ना त्यावेळेला त्याला रानातलं वारं कधी त्याच्या कानात शिरलेलं नसतं. ते घरातच बांधून ठेवलेलं असतं. पण ज्या वेळेला ते बाहेर सोडलं जातं त्यावेळेला कानात वारं शिरल्यासारखं कुठंही पळतं. त्याला रस्ता ना माहीत, त्यांना शेत ना माहीत, काही माहीत नसतं. मात्र त्याला एकच माहिती, पळायचं पळायचं पळायचं. मग पायामध्ये ताकद आहे तिथंपर्यंत पळतं ते, आणि जेवढी ताकद असेल तेवढं पळायला लागतं. आणि पळता पळता ते दमतं आणि मग खाली पडतं. मग असं खाली पडलेलं ज्या वासरू ते दमल्यानंतर पडतं. आणि मग त्याच्या संदर्भातली ही कविता इतकी सुंदर दिलेली आहे. ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या कानामध्ये वारे भरून या न्यारे फेर धरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे. आता वाटेल ती वाट धावू लागे. कानात वारं शिरलं ना ते कुठल्याही दिशेला जातं. विसरून या भान भूक नि तहान पायाखाली रानं घाली सारे. तहान भूक विसरून जातं ते. त्याला एकच माहिती आहे, काय पळायचं धावायचं, दिसेल तिकडं जायचं. त्याला काहीच बाकी कळत नाही. पायाखाली रानं घाली सारे. थकून या खूप सरता हुरूप आठवे कळप तया लागे. ज्या वेळेला ते थकतं भागडतं आणि त्याला पळायचा जो हुरूप आलेला असतो तो हुरूप कमी होतो आणि त्याला शोधायचं असतं कळप. म्हणजे आपल्यासोबत असणारी जी जनावरं आहेत त्या जनावरांना ते शोधत असतं. आठवे कळप तया लागे. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे अनखीन खिच भागे भटकत. आता तो दूरपर्यंत बघतो मात्र लांबपर्यंत कळप असतो. पडता अंधारू लागले हंबरू माय तू ले करू शोधू घेई. आता ज्या वेळेला अंधार पडायला लागलेला आहे त्याची आई त्याला शोधण्याचा प्रयत्न करते आहे. आणि अशा संदर्भातली ही कविता आपल्या समोर आहे. वासरू केव्हा हंबरू लागले. आता ज्या वेळेला सरळ आलं, मोकाट धावताना, भूक तहान लागल्यावर, अंधार पडू लागल्यावर, थकल्यावर. पर्याय क्रमांक 3 अंधार पडू लागल्यावर. शेवटची ओळ आपण वाचली आणि पहिलाच प्रश्न त्याच्यावरतीच विचारलेला आहे. वासरू कळपातून कुठे गेले. आता पर्याय क्रमांक 1 रानात, पर्याय क्रमांक 2 भरकटत दूर, पर्याय क्रमांक 3 गायीकडे, पर्याय क्रमांक 4 गोठ्यात, पर्याय क्रमांक 1 रानोमाळ. ओढाळ वासरू फिरे राणी रानात. कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय. बंदिस्त, उनाड, मोकळा, उचाई. पर्याय क्रमांक 2 उनाड. ओढाळ म्हणजे उनाड वासरू. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली. आता खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली
तर तुम्हाला माहितीच आहे, भुकेची की तहाण्याची की गायीची की कळपाची. तर वासराला आठवण झाली सगळ्या आपल्या जवळपास असणाऱ्या इतर जनावरांची, कळपाची. आता जरासं इकडं लक्ष द्या. मराठीचा जो मुख्य कणा ज्याला म्हणतो शुद्धलेखन, या शुद्धलेखनावर ते प्रामुख्यानं व्यवस्थित लक्ष द्या. एकच शब्द चुकीचा बरोबर कसा काय. चालीरीती, अजूनही बरीचशी मंडळी चालीरीती शब्द लिहित असताना कशा पद्धतीनं पहिली वेलांटी दुसरी वेलांटी, इथं सगळ्या पहिल्या वेलांटी आहेत, इथं सगळ्यात दुसऱ्या वेलांटी आहेत, इथं लीला दुसऱ्या आहे, रीला पहिल्या, तीला दुसऱ्या आहे, लीला दुसरी आहे, रीला पहिली आहे, तीला पहिली आहे. आता ज्या वेळेला चालीरीती शब्द वापरत असताना आपण सुद्धा जरासं आपल्या मनामध्ये चालीरीती, एकच सांगतो तुम्हाला, बहीण हा शब्द लिहित असताना ही दुसरं लिहायचं आणि बहिणीला प्रत्यय लागल्यानंतर ही पहिलं लिहायचं. वडील हा शब्द लिहिताना डी दुसरं लिहायचं, पण वडिलांना शब्द लिहिताना पहिलं लिहायचं. कारण ज्या वेळेला प्रत्यय लिहितो त्यावेळेला ह्या वेलांटी आपली दीर्घ असते, ती ऱ्हस्व होते. म्हणजे चालीरीती शब्द लिहित असताना री पहिलं लिहिणं अपेक्षित आहे. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. आता अर्थ बघायचा आहे कशाचा. घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता. आता ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीचा गर्व आला, लगेच आपण म्हणतो याला लय घमेंड आली. काही वेळेला आपण म्हणतो लय अहंकार याच्यात मनात निर्माण झाला. म्हणजे गर्व, घमेंड, अहंकार हे शब्द तिन्ही सारखे आहेत आणि डौलदारपणा मात्र हा वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता. आता कोणालाही कळू न देता, आता बिन तक्रार म्हणजे तक्रार न करणारा, बिनधोक धोका न पत्करणारा, बिनधास्त वागतो म्हणजे ज्या मनावर कोणत्या प्रकारचा ताणतणाव नसणारा बिनधास्त, आणि बिनभोभाट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा चर्चा न करणे, बोभाट न करणे. बिनबोभाट म्हणजे बोभाट चर्चा न करणे, कोणालाही कळू न देता म्हणजे चर्चा न करणं. बोभाट याचा अर्थ कोणालाही कळू न देणारा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळल्याने तेथील कारकुनाने योग्य वाक्य. आता काय झालं बघा, जरासं हा जो प्रश्न आहे जरासं तुम्हाला संदिग्ध स्वरूपाचा वाटणार आहे. का ते सांगतो. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळल्याने तेथील कारकुनाने टिमटिम पुढं म्हटले आणि योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. आता तुम्हाला काय वापरायचं आहे, वाक्यप्रचार. आता वाक्यप्रचाराचा अर्थाने वाक्यात उपयोग. आता बँकेतील हिशोबात गडबड झाली, ही गोष्ट मॅनेजरला कळली. आता बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे हे मॅनेजरच्या लक्षात आल्यानंतर ही गोष्ट ह्या कारकुनाला कळली. म्हणजे मी जे काय केलं आहे ते कुणाला कळलं आहे, मॅनेजरला कळलं आहे. मग अशा वेळेला मॅनेजर काय करेल, या भीतीपोटी तो काय करतो बघा. योग्य वाक्यप्रचार. तोंडघशी पडणे. तोंडघशी पडणे म्हणजे काय, की एखादी गोष्ट अचानक दुसऱ्यानं सांगितली म्हणजे तोंडघशी मला पाडू नकोस असं आपण म्हणतो बघा. म्हणजे हे का लागू पडणार नाही. तोंडात शेण घालणे होणार नाही. तोंडचे पाणी पडणे म्हणजे घाबरून जाणे हे होणार नाही. तोंड काळे करणे. आता तोंड काळे करणे इथं याचा अर्थ तोंड काळे करणे, माझ्या समोरून तोंड काळं कर म्हणजे माझ्या समोरून बाजूला हो, माझ्या समोरून बाजूला हो, माझ्या समोरून पळून जा असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तोंड काळे करणे. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे.
आता जरासं इकडे बघा. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. पटदिशी सांगता येतं आपल्याला. ज्या वेळेला एखादा शब्द शब्दाला जोडून येतो त्यावेळेला त्याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय. इथं शब्दाला जोडून आलाय वर, म्हणून काय म्हणायचा? पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? परीक्षा हा शब्द कायमचा दीर्घ लिहायचा. इथं जरा चुकलं ते. परीक्षेत धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? धाकट्या भावाला ज्या वेळेला आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना कोणत्याही प्रकारचं पत्र लिहायचं असेल, मित्राला, आईवडिलांना, धाकट्या भावाला, बहिणीला, तर ही सगळी पत्र कसली असतात? कौटुंबिक. आता एखाद्या गोष्टीची माहिती घेण्यासाठीचं चौकशीपत्र, एखाद्यानं चांगलं काम केल्याबद्दल अभिनंदन, एखाद्या गटाराचे घाण काढून घ्या तक्रारपत्र, तर हे पत्र कौटुंबिक आहे. 25 नंबरला पर्याय क्रमांक 3. आता 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? आता एक काम करायचं की ज्या वेळेला 1998 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार जसा मिळाला तशा पद्धतीनं साहित्य संमेलनंसुद्धा भरली जातात. मग साहित्य संमेलनं भरत असताना ही मात्र माहिती आपल्याला अपडेट पाहिजेत. कारण कसं की तुम्हाला आता मागच्या वेळेला तुम्हाला काय सांगितलं? अखिल भारतीय साहित्य संमेलन. आता अखिल भारतीय साहित्य संमेलन, आता जे 99वं साहित्य संमेलन भरलं जाणार आहे ते साहित्य संमेलन कुठं भरणार आहे? तर सातारा या ठिकाणी भरणार आहे. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर विश्वास पाटील. 98वं साहित्य संमेलन अखिल भारतीय. आता याच्यात सांगतो तुम्हाला, अखिल भारतीय वेगळं, राज्यस्तरीय साहित्य संमेलन वेगळं, त्याच्याचबरोबर विश्वाचं म्हणजे सगळ्या जगाचं साहित्य संमेलनसुद्धा भरतं. ही सगळी साहित्य संमेलनं वेगळ्या पद्धतीनं असतात. मग त्याच्यामध्ये बाल साहित्य संमेलन वेगळं असतं, ग्रामीण साहित्य संमेलन वेगळं असतं, नाट्य संमेलन वेगळं असतं. आणि या संमेलनामध्ये संपूर्ण नवोदित कवींना, नवोदित लेखकांना एक उत्तेजन मिळावं हा त्याच्या पाठीमागचा महत्त्वाचा भाग आहे. पहिला पर्याय द मा मिरासदार, दुसरा पर्याय वि द घाटे, तिसरा पर्याय मारुती चित्तमपले, चौथा पर्याय ना स इनामदार. याचं खरं उत्तर आहे द मा मिरासदार, पर्याय क्रमांक 1. द मा मिरासदार मराठीतील अतिशय एक विनोदी कथाकार म्हणून द मा मिरासदारांना ओळखलं जातं. माझी पहिली चोरी नावाची कथा इतकी सुंदर ते सांगत होते की त्यांच्या त्या चोरीला खरोखर बऱ्याचशा रसिकांनी दाद दिलेल्या. आता मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? आता मराठीतील आद्य चरित्रकार, चरित्र छत्रपती शिवाजीराजांचं, चरित्र संभाजीराजांचं, चरित्र छत्रपती शाहूराजांचं, चरित्र जेवढी महात्मा गांधींचं, आंबेडकरांचं, सगळ्यांची चरित्र आद्य चरित्रकार म्हणजे पहिले, आद्य म्हणजे पहिले चक्रधर स्वामी, म्हाइंभट, नागदेवाचार्य, औसा. आता हे जरासं इकडे लक्ष द्या. हे चक्रधर स्वामींनी काय केलं? महानुभव पंथाची स्थापना केली. आणि या महानुभव पंथाची स्थापना करत असताना त्यांच्या पंथाचं एक तत्व होतं, भूतदयेचं पालन आणि अहिंसेचं पालन. भूतदया म्हणजे प्राणीमात्रांच्यावर दया करणं, अहिंसा म्हणजे कोणत्याही प्राण्याची हिंसा करायची नाही. तर या चक्रधर स्वामींनी काय केलं की त्या काळामध्ये बऱ्याचशा कथा सांगितल्या, आख्यायिका सांगितल्या. त्या सगळ्या कथांना, त्या आख्यायिकांना लीळा म्हणतात. आणि लीळा चरित्र नावाचा एक चरित्रग्रंथ कुणी लिहिला? तर या म्हाइंभटांनी लिहिला. हे म्हाइंभट, नागदेवाचार्य, औसा हे चक्रधर स्वामींचे सगळे शिष्य आहे. या सगळ्या शिष्यांनी काय केलं की त्यांच्या सगळ्या आठवणी एकत्रित केल्या. त्या आठवणींना लीळा म्हणतात आणि त्या लीळांचा एक संग्रह केला, त्याला लीळा चरित्र म्हणतात. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे म्हाइंभट. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. आता पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. आता आपण काय करतोय?
पुल्लिंगी शब्द म्हणजे तो असेल तर पुल्लिंगी, ती असेल तर स्त्रीलिंगी आणि ते असेल तर नपुंसकलिंगी. आता तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक, ती वही. सोपा प्रश्न पडला आहे, इथं काय डोक्याला काय टेन्शन घ्यायची काय गरज नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तो ग्रंथ पुल्लिंगी शब्द आहे. आता केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? आता केशव सूत आणि केशव कुमार ही 2 नावं लक्षात असू द्या. केशव कुमार कोणाला म्हणायचं तर कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले असं म्हटलं तर यांना केशव सूत म्हणतात. सूत म्हणजे पुत्र. आता इथं केशव कुमार विचारलंय म्हणजे कुमार म्हणजे पण मुलगा. केशवचा मुलगा कोण? तो प्रल्हाद, म्हणून प्र के अत्रे. आता इथं पण 2 पर्याय दिलेलेच आहेत. आता रा ग गडकरी, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतात आणि बाळकराम असं एक टोपण नाव आहे. वि वा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असं म्हणतात, यांना केशवसूत म्हणतात आणि प्र के अत्रे यांना केशवकुमार. ह्याचा पर्याय क्रमांक उत्तर 1. आता पुढीलपैकी कोणता वर्ग कठोर वर्ण म्हणून ओळखला जातो तर शेवटी प व भ ध. आता ज्या वेळेला कठोर स्पर्शव्यंजना 25 आहेत, ज्या वेळेला क च ट त प ही जी मालिका आहे, या मालिकेतला दुसरा जो शब्द आहे, पहिला आणि दुसरा, ही सगळी काय आहे कठोर वर्ण. आणि त्याचबरोबर श श स असे 3 असे एकूण 13 कठोर वर्ण आपल्यासमोर आहेत. आता त्यावेळेला पुढीलपैकी कोणता वर्ग कठोर वर्ण म्हणून ओळखला जातो? आता याचा पर्याय क्रमांक तुमच्या लक्षात आला असेल. कठोरमध्ये क ख प फ, इथं प आलेला आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. एकंदरीत आपण 30 प्रश्नांचा अभ्यास आज आपण केलेला आहे. आता इथून पुढं दररोज एक एक प्रश्नपत्रिका आपण सोडवत जाणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सराव त्याचा व्हावा. आणि अभ्यास करताना काय करायचं की जे 4 पर्याय दिलेले असतात त्या 4 पर्याय हे का दिले आहेत तर ते पर्याय दुसऱ्या प्रश्नाला कसं लागू पडतात याचा पण आपण अभ्यास करा. आणि तसा अभ्यास केलात तर तुमचा क्रॉस अभ्यास होईल, जेणेकरून तुमचा तो प्रश्न लक्षात राहील. आज आपण जॉईन झाला त्याबद्दल सर्वांच्यासाठी धन्यवाद.